सकाळच्या 2:10 दिवा ट्रेन बरोबर रत्नागिरीला आले आणि म्हणतो इकडे बघा गणपती बाप्पाची चाहूल तर लागली आहे पावसाच्या आगमनाने. इकडे गणपती बाप्पा घेऊन आले. पेनमधून 2-3 गणपती बाप्पा आहे ना भरले होते ट्रेनमध्ये. आता कुठल्या गावचा आहे गणपती? पगार वाटार. बघा 2 महिन्या अगोदरच गणपती बाप्पा घेऊन आलेत. बघा हे मंडळाचं आहे आता घरगुती काय बोलतो यायला पाहिजे. मंडळी परतीचा प्रवास चालू करणार आहे आता आम्ही. त्याच्यावर तुम्हाला एक दाखवतो बघा गणपती स्पेशल सगळ्यांसाठी. रॉयल कोकणीचं नवीन टी शर्ट लॉन्च झालं आहे आजच, बघू शकता. आम्ही कोकणकर मागेलेलं आहे. आणि पुढे बघा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं. हे 2026 मधलं गणपती बाप्पाचं सुंदर टी शर्ट रॉयल कोकणी आणि शिवबा स्पोर्ट घेऊन आलेत. आजच लॉन्च झालंय बघा, सगळ्यांनी घेतलं. नाही गाण्या दाखव टी शर्ट दाखव. गाण्या टी शर्ट दाखव लवकर. चल भाई शुंगापुरे. नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं. भालू भाऊ शर्ट बघा कसं आहे? कसं आहे राहुल भाऊ? कसं आहे? एक नंबर आणि नजारा एक नंबर आहे. एक नंबर मध्ये एक नंबर. असं कर असं एक नंबर टी शर्ट तुम्ही आताच्या आता बुक करा आणि कॉन्टॅक्ट करून घ्या. टी शर्ट मागून घ्या. काय बोलतो काय भावा? चाचेला मगाशी नाव गाण्याचं गोंदायचं त्याला माहितीच नाही इथं लिहिलेलं आहे ते. भावाची साईज भेटली नाही म्हणून टी शर्ट नाही झाला, पण त्याला भेटणार आहे. नवीन स्टाईल बघा याच मायला. बाबाची चप्पल नाही इकडे सचिन दादा पालकर शिवबा स्पोर्टचे मालक स्वतः टी शर्ट घालून रॉयल कोकणी. आम्ही कोकणकर. शेड बघ शूट चालू आहे, फोटोशूट चालू आहे. स्वतः प्रमोशन करतायत टी शर्टचं. स्वतः मालक स्वतः. आपल्याकडे काय पैसा नाही जो आपण मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीना घेऊ शकतो. आपला प्रमोशन आपणच केला पाहिजे. अरे वा बघा सगळे आपल्या पोरांनी टी शर्ट घातलाय. एक नंबर टी शर्ट आहे म्हणजे कॉन्टॅक्ट देतोय खाली कॉन्टॅक्ट नंबर. तर नक्की टी शर्ट बुकिंग करा आणि इंस्टाग्रामवरती शिवबा स्पोर्ट रॉयल कोकणीला नक्की DM करा टी शर्टसाठी. पतू भाव पतूला साईज जास्त आहे 44 नंबर. परतीच्या प्रवासाला मंडळी सुरुवात करतोय आम्ही. आणि आम्ही वाजले 5:30 आणि बरोबर आता आफ्टर स्टेशनला आलो परत. आणि इथून दिवा गाडी पकडणार आहे. 5:50 वाजता दिव्यावरून सुटेल आणि त्याच्यानंतर मग इथं 7चा टाईम आहे. बघू ईमेल आली काय दिवा रोहा. ते तिकीट काढायचं आहे अजून बाबा. दिवा रोहा इकडं पत्ते शुभम पण गारटले झोपलेत मस्त पैकी. त्या साईडला पलीकडे जायची गरज लागणार ना आपल्या, कारण दिवा ट्रेन इकडेच लागते. पण पुढं जायला लागेल, पाऊस आहे. पावसातून प्रवास करायचा आहे परतीचा. म्हणजे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थेट आपटा स्टेशनवरून जायचं रत्नागिरीला दिवा गाडी पकडून. 7चा टाईम आहे. तर बघूया आता किती वाजता येते. 5:30 झालेत. 1-1.5 तास थांबायला लागेल. आता गर्दी नसेल, हा संडे आहे पण बघू त्याच्यातच. मित्र वणम्यामध्ये गारव्यासारखा बोलतात ना, तसा आमचा बालूभाई 2 दिवस चांगली साथ दिली आपल्याला आणि आता तो निघाला आहे. बालूभाऊ सर आहेत शाळेवर, त्याच्यामुळे त्याला जायला लागते. आता बघूया तुझ्या सुट्टी भेटली तर सुट्टी. पाऊस जास्त पडला त्याला सुट्टी भेटू शकते. पावसातून जाशील तिकडं. हां आणि गावी कधी येशील? गावी आता बघू शूटला तुम्ही बोलला तर येतो. येशील ना? चौकाचा अवकाश गाडी घेऊन आला होता. 2 दिवस आपल्यासोबत होता आणि आता निघाला आहे. बालूसारखा एकतरी मित्र आयुष्यात पाहिजे. बरेच आहेत आपल्या आयुष्यात असे मित्र. चला तो आता निघाला आहे. तो आपट्यापासून जवळच राहतो इथं रसायनी. आपटा रसायनी एकच. तर चला 7:15 वाजलेत. आपट्याचा टाईम आहे 7चा दिवा ट्रेनचा. बघूया आता ट्रेन किती वाजता येते. पनवेलला दाखवते ट्रेन आता. तर तिथून किती वेळ लागतो आहे बघूया यायला.
पुढंच पकडणार आहे दुसरा तिसरा नाही तर चौथा डबा, कारण मागच्या वेळेला गेलं तेव्हा पण गर्दी नव्हती पुढं, कारण सगळे जे फेरीवाले असतात ना ती पेन नागोठण्यापर्यंत सर्वजण खाली होते ट्रेन, ते पुढेच उतरतात. बघूया आता आज गर्दी आहे की नाही ते. आज आहे रविवार, पण बघू आपल्याला गर्दी भेटते का. ट्रेन यायची वाट बघतोय आम्ही आणि सर्वजण बघा एकच गणपतीचे टी शर्ट घालून आहेत. बघा 2026मधलं रॉयल कोकणी आणि शिवबा स्पोर्ट यांचं हे गणपती बाप्पाचं सुंदर असं टी शर्ट कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवरती नंबर दिला पाहिलाच मी, आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर येतो. नसेल तर तुम्ही इंस्टाग्रामवरती सुद्धा DM करू शकता. हां, परत कंटेंट घ्यायचा आहे. नवीन कंटेंट आहे आता माझ्या डोक्यात, नवीन कंटेंट त्याला आपण परत केलं. चालेल. ट्रेन यायच्या अगोदर 15-20 मिनटं ट्रेन येईल वाटतं. पावणेचाच झाला आहे. टी शर्ट बाहेर लांबून भारी वाटते रे. चमकी चमकीला आहे. चमकी चमकीला एक नंबर. गणपतीला मजा येणार आहे. कुठून दिसतंय ना बा. सगळ्यांच्या अगोदर आम्हाला टी शर्ट भेटले, पण ते आता घालायचं नाही. आज घातलेलं आहे. आज गावी जाता आता म्हटलं घालूनच जाऊया. आता परत काढून ठेवू गणपतीला, नंतर परत भेटणार नाही. आधी हे सांग काय तर मला काय काय? सिंपल आहे इथे उभे दाखवतो. फक्त काय करायचं, काय करायचं, बरोबर आपटतो तुम्हाला. या फक्त डोकं आपटायचं मी आपटणार तुम्हाला, म्हणजे. हां दोघांना आपटतो बरोबर. चालेल. आम्ही एक रील शूट करतो. बरोबर 7:15 वाजलेत मंडळी. ट्रेन आले आणि पावसाला पण सुरुवात झाली. आपली दिवा पॅसेंजर संध्याकाळी जी दिव्यावरून सुटते 5:50ला, रत्नागिरी जाईपर्यंत 3 वाजवते. काल 2:45 वाजता पोहोचले होते आम्ही आलो तेव्हा. आता बघूया गर्दी आहे काय. आम्ही पुढेच बसणार आहे दुसऱ्या ते साईड आपल्या. दिवाळीला कुठं पण बसायला भेटतंय असं काय नाही. हां, ए खाली आहे इकडं. अरे खाली आहे पूर्ण एकदम. 1 नंबरचं नको, 6 पकड 2 नंबरचा. बाबा इकडे पण जाय. चल चल, तो पण डबा आहे काय. हां चला चला बरं चला. हे काय इथंच बस. हे काय इथं बस. झोपत नाही का झोपा. काय पाणी माझ्या भावड्या पाठी होती ना. खाली पण आहे वर पण आहे. कसा मी वर बसणार. मी वर बसणार म्हणजे भावड्याला झोपायचं मला तिकडे पण भाई मी वरती बसणार. मी जागा अडकवली आता. अडकवली जागा. कुठून जाय तुम्ही. काय बोलताय. आसार कंपनी की. हां 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 येणार आहे की न्यायला. नाही ना पार्सल आणायला सांगितलं असतं मला तरी. आमच्याकडे एक पेंटर आलाय. हा बाबू आजारी आहे त्याच्यामुळे टोपी वोपी घातला ना त्यानं. मसाला भेटले खाली आहे. दिवा ट्रेन खाली आहे.
आता चालू होईल चायनीज वेल सुका वेल सगळा त्याच्यावर पोट भरायचं आहे त्याच्यावर जायचं. इकडे पण खाली आहे पण इकडे पाणी भिजलंय. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. हा प्रवासाला सुरुवात जाईल आपल्यापासून मस्त वेगळी गरम गरम खायचं काय चाय बी आली तर जरा हा बाबू झोप तू बरं नाही ना चालेल पण चाय कोण कोण घेणार आहे रे माझं काम झालेलं आहे. हे नंतर पुढे नाही भेटणार मला. माझं काम झालेलं आहे. मग कुठे मागं भेटेल मागे लावणार पण मला मागे. चला गमतीशीर प्रवास होणार आहे म्हणजे बघूया आता थोडं आता मस्तपैकी झोपायचं थोडा वेळ टाटा बाय बाय गुड नाईट सो जाओ. चला सुरुवात झालेली आहे. काय काय आहे काय नक्की खजूर चांगलं लागतं खाऊन बघ. खजूर सुरुवात झालेली आहे आमची खाऊ गल्ली दिवा ट्रेन म्हणजे खाऊ गल्ली खजूर अगं बेल द्या बेल चांगला दिला माझ बेल द्या हा आहे भावड्या बाकीत ठेव माझं बाकीत ठेव. खजूर चाललेला खाऊन असा बेल घेतलेला खाऊ गल्ली चालले आम्ही आता जेव्हा ट्रेनच्या खाऊ गल्लीत आणि एवढं लागणार. हा द्या आम्ही हे घेतलेलं आहे ऑलरेडी मका ऑलरेडी घेतलेला आहे. होय माहिती नाही माहिती. त्यांना कांदा जरा जास्त टाकायचा सांग ना. बेल बेल कमी करा पाणी बॉटल एक कमी राखी हा कांदा जरा जास्त टाका ते नाही आवडत सुकी बेल आहे चायनीज बेल हवे कागदांना टाक तुझ्यानंतर. या मंडळी बेल खायला या नको आहे त्या चायनीज बेल हवे चायनीज बेल हवे चायनीज बेल या सुकी बेल खायला. असं नाही ना त्याला एकटं नको आम्हाला त्याला चायनीज बेल खाल्लं तर आम्हाला पण अरे ताज येणार आहे आपल्याला का खाल तर आपण खायचा हा याचा मिळाल्याचा सगळ्या फोटो काढा. या मस्त मजेची प्रवास होणार आहे मंडळी. चला खाऊ गल्लीतला आता खाऊ संपूया थोड्या वेळा. बेल खाऊन झालंय आता चहा घेतलेला गरम गरम इकडे पण खाली आता दुसरीकडे बसलेला आम्ही आणि हे बघा याचा नुसता फोटो सेक्शन चालू आहे. तर बावड्या चहा नाही घेता याला बघ चहा पी चांगले काय आलंय चहा पियालोय आणि आता शेंगा घेतलेलो वाजलेत 9:15. काय शुभम भाऊ बेकार हो भाई भाई कशावर केलं रे व्हाईट रूम आमचा बाबू उठलाय काय का बोली घ्या किंमत किंमत पाहिजे चाय पाहिजे चाय मिळाला खाता कुठे चाय होय हा चहा चांगली होती हा हा अरे ओळखीच्या होता आजी राहुल बोलला हा आता पण आवाज दिला राहुल बरं झालं
त्याने मुंबईला ऐका विचारतो इथलेच चांगले ना. हॅलो. शेंग खावले शेंग आज काय जेवण भेटत ना आपल्याला, त्याच्यामुळे याच्यावरतीच पोट भरावं. ते हे आंबावडे आहे आपले का, आंबावडीने आलेच नाही ते आपले खोबरे वडीने त्यावेळे अजून घेतलं नाही ना. भावड्या असताना घाबरायचं कशाला. चिपळूणपर्यंत किती खायचं तेवढं का. झोपा. हा उठवता नाही तर आवाज आला की उठतोस तू बरोबर. नाही आवाज आला की बरोबर उठतो. आधी झोपली. रात्रीचे 10 वाजलेत, काय टाइमपास नाही तर लुडो चालला इथं. लुडो गेम आणि बाहेर पाऊस पण जाम लागतो. ट्रेन खाली आहे. चादर बिदर घेऊनच आलो. ट्रॅव्हलिंग करताना माझ्याकडे शाळा नाही तर ही चादर असतेच. रात्रीचे वाजलेत 11 आणि ट्रेन पोचले हेड स्टेशनला. अर्धा तास ट्रेन लेट आहे म्हणजे. तिकडच्या माणसांना बस असतात की नाही का माहीत नाही रात्रीचं कसं जातात, कारण आता वाजलेत 11. ट्रॅव्हलिंग कसे करतात काय माहीत नाही. खेडपासून दापोलीला जाणारे असतील, कुठं परत चिपळूणला थांबल्यावर गुहागरला वगैरे जाणारे असतील लोक, कशी ट्रॅव्हलिंग करतात काय माहिती. इथं पण एक्झिट रूम आहे वाटतं. इथं वडापाव चांगलं भेटतो खेळला. पाणीवाला नाही हो, पुढं नाही, दुकान पण नाही, मागे आहे पूर्ण. आता नाही पण भेटणार चिपळूणशिवाय तुम्हाला. आता पाऊस कमी आहे पण उद्या सकाळी लढत दाखवला आहे आणि शाळांना सुट्टी पण दिली आहे उद्या. चला खेळवले उतरा. त्याला जायला किती वेळ लागतो काय माहिती, झोप पण येत नाही. पण एक मात्र नक्की आहे, चिपळूणातून पुढं गाडी गेली ना की निश्चित पेंग येते बाबा. आता तर काय वाटत नाही झोपा येपेचा. पुढं गेल्यावरती बघू आता. खेळ आलं आहे लवकर, चिपळूण पण येईल म्हणजे. खेडमधून ट्रेन सुटली आणि आज ट्रेन अर्धा तास लेट आहे. एवढं काय हे वाटत नाही. मग पुढं जाऊन मग थांबवतात मध्ये क्रॉसिंगला. आज बघूया किती वेळ जाते. परवाच्या दिवशी 2:45 वाजता ट्रेन रत्नागिरीत पोचली होती. आणि उद्या सगळ्या शाळांना सुट्टी पण दिला नाही. आता पाऊस नाही आहे पण गावी पाऊस आहे बोलत. आजीला फोन केला होता तर 2 दिवस भरपूर पाऊस पडतो. बारीक बारीक पावसाला सुरुवात झाली परत. रोज बंद करूया. आमचं रिझर्वेशन केलेलं आहे इकडे बघा. सगळं पूर्ण रिझर्वेशन आहे, पूर्ण खाली. चिपळूण आहे चिपळूण. बरोबर 11:15 वाजलेत आणि चिपळूण आले. सुनसान, कोणच नाही स्टेशनवरती. चिपळूण बसलं, चिपळूण भरलंय बोलतात. मला स्टेशनला पण कोण नाही बघ ना. 11:15 झालेत बरोबर आणि तुतारी ट्रेन आले चिपळूणात. चिपळूण भरलं बोलत आहेत पण इकडं पाऊस नाही आहे. सिटीमध्ये पाणी भरतं. इकडे गर्दी आहे थोडं. गर्दी आहे तुतारी गाडीला चिपळूणात. आधीच भरून आले बाई बघा, फुल गर्दी. पूर्ण पॅक आहे गाडी. गर्दी पण बरीच आहे.
इकडे पण पूर्ण पॅक आहे. पब्लिक जाणार कुठे एवढा. हा डबा पण पॅक आहे. उभे राहून चालले इथं. उभं पब्लिक आहे ते जाणार कुठं. आता बसून जातील स्लीपरमधून वगैरे. बरेच पुढे गेले. चला आमची गाडी आता रवाना करा. चला बाय बाय चिपळूण. आता याच्या पुढे किती वाजता जाते ट्रेन काय माहिती. आधीच लेट आहे. तर वाजलेत 11:15 आणि इथून सुटली ट्रेन. आता तशी लवकरच आणला नाही. जास्त लेट केलाही नाही. याच्या पुढे किती वाजेपर्यंत झाली ते बघूया. चिपळूणकरांना काळजी घ्या. यावर्षी पाणी भरतंय. सकाळच्या 2:10 दिवा ट्रेन बरोबर रत्नागिरीला आले. आणि म्हणतं इकडे बघा गणपती बाप्पाची चाहूल तर लागली आहे पावसाच्या आगमनाने. इकडे गणपती बाप्पा घेऊन आले. पेनमधून 2-3 गणपती बाप्पा आहे ना भरले होते ट्रेनमध्ये. आता कुठल्या गावचा आहे गणपती. पगारवाटार. बघा 2 महिन्या अगोदरच गणपती बाप्पा घेऊन आलेत. बघा हे मंडळाचं आहे आता घरगुती. काय बोलतो यायला पाहिजे 10 दिवसाचं. ओके आता बाप्पा कारखान्यामध्ये नेतील. काय तर भारी सीन आहे एकदम. 2 महिने अगोदर गणपती बाप्पा गावी. पेनवरून डायरेक्ट रत्नागिरी. मला म्हणजे पण घरी जाऊया. मस्तपैकी गणपती बाप्पाचं पण आगमन झालेलं आहे रत्नागिरीमध्ये. बरेचसे गणपती बाप्पा पेनमधून आपल्या रत्नागिरीमध्ये आणतात. आणि ट्रेनमधून असं आणताना मी पहिल्यांदाच बघितले. म्हणजे पोस्ट वगैरे बऱ्याच बघितल्या होत्या गणपती बाप्पाच्या ट्रेनमधून आणताना. पण असा रिअलमध्ये पहिल्यांदाच बघितलं. त्या मनाने ट्रेन लवकर आली आज. तर चला आपण आता घरी जाऊया. बघूया कसा प्रवास होतो तो. रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलं आहे. या जरा नावाचं बघायचं. कोकण रेल्वेची इथे लाईट आहे ना 2 अक्षर 1 2 3 4 अक्षरांची नावं हे लाईट गायब आहे. तेवढं बघा फक्त. इकडं वेलकम टू मँगो सिटी. ट्रेन तशी टायमावरच आणली. जास्त उशीर केला नाही. जरा कमेंट करून नक्की सांगा हा असा रेल्वे स्टेशनचा बाहेरचा लुक चांगला वाटतो की जुना. बघा एकदा इमॅजिन करा जुना कसा होता आणि नवीन कसा होता. माझ्याकडे अजून व्हिडिओ असतील जुन्या प्लॅटफॉर्मच्या नुसार रेल्वे स्टेशनचा लुकचा बाहेरचा. तर नक्की कमेंट करून सांगा. आता पावसाचं चावल वाटते त्याच्यामुळे आम्ही आधीच रेनकोट घालून तयारीत निघालो. रेनकोट बॅगेतून आणलेच होते आम्ही. आता आम्ही घरी जाणार नाही आहे. तारवेकडेच झोपणार आहे निवळीला. सकाळी उठून जाऊ मग. रात्री पण असतात ना रिक्षावर. रत्नागिरी झाला कधी रात्रीचे पण रिक्षावर असतात. नाही तर आपले मित्र म्हणजे बाबा चेक पण करू येतात न्यायला. बाईक ठेवल्या होत्या स्टेशनला आणून. त्याच्यामुळे काय आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. चला आता हातकांब्याच्या जरा पुढे आम्ही इथे मण्याची व्हायरल असलेली खुर्ची खायला आलो होतो. पण बंद आहे आज शॉप. पाऊस बाग आहे.
जोरदार पावसाला सुरुवात झाली, सोबत वारं पण आहे. तर वाऱ्यावर पाऊस लागतो, जोरदार आहे. आता बघू काय खायचं. बुर्जीवाला तर बंद आहे. बाजूला पण एक आहे काकींचा तिकडे शॉप, पण त्याने बंद केला नाही बोलतो. जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे म्हणजे काय करायचं काय. केव्हाच पोरांच्या शाळेला सती दिलेली आहे. बरोबर 3 वाजलेत मंडळी. आता रात्री काही जेवलो नाहीच आम्ही, भूक लागली इथे भरपूर. पण कधी रत्नागिरीत आला त्याने हातकांब्याच्या जरा पुढे आलात ना, आणि निवलीच्या पण पुढे, इकडून निवलीतून पुढे आलात आणि इकडून हातकांब्यातून पुढे आलात तर शांती धाबा लागेल. 3 ते 4 वाजेपर्यंत धाबा चालू असतो आणि सगळ्यांना जेवणाची उत्तम सोय भेटते इथं. शांती धाबा पहिला इथं होता या साईडला वरती, मग इथून त्याने इथं रिन्यू केला. आम्ही आता इथून दाल खिचडी पार्सल नेतो घरी खायला, जेणेकरून उशीर होणार नाही, डायरेक्ट घरी जाऊन जेवू आम्ही. असा बनवला आहे बघा. सांगितलंस ना, काय सांगितलंस? 2 दाल 2 मध्ये 4 करायला सांगितलं ना. नवीन शांतीचा फ्राय केला. सकाळचे 3:30 वाजलेत आणि आम्ही दाल खिचडी खातो. लाईट नाही आहे त्याच्यामुळे आता दाल खिचडी खाऊन आम्ही झोपणार आहे. त्याच्यानंतर सकाळी भेटू डायरेक्ट. चला या दाल खिचडी खायला. ते 10 वाजलेत आणि आता उठलो आहे आम्ही. पाऊस नाही पण वारं जास्त आहे. इथं फणसाची भाजी पण पडली गाडीवर सुमेच्या सकाळी. असा व्ह्यू आहे इथून सकाळचा बघा इकडं. आणि आता चाललो आहे घरी. चला घरी जाऊन व्हिडिओ संपूया. चला मंडळी, सकाळचे 11 वाजलेत. वारं सुटले फक्त, पाऊस नाही. उन्हाचं वातावरण झालं आहे. पोरांना सुट्ट्या पण दिल्या नाही वाटते शाळांना. पाऊस नाही. घरी आलो आहे, मस्तपैकी प्रवास झाला, पाऊस पण होता. तर चला आता पाऊस नाही. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता आलो गावी, तर गावच्या व्हिडिओ येतील. शेतीची कामं पण बाकी आहेत थोडीफार. तर चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.